नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाईट पिप्स. आपण स्ट्रॅटेजी बॅक टेस्टिंग ही सिरीज बघत आहोत. यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आवडती स्ट्रॅटेजी आहे लिक्विडिटी स्वीप स्ट्रॅटेजी. त्याची आपण बॅक टेस्टिंग एप्रिल महिन्यापासून बघत आलेलो आहोत आणि आत्ता आपण जुलै महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात आलेलो आहोत. जुलै महिन्यामध्ये आपले या स्ट्रॅटेजीनं खास असे रिझल्ट्स दिलेले नाही आहेत अजूनपर्यंत. 4 आठवड्यामध्ये आपण ऑलमोस्ट नो प्रॉफिट नो लॉसलाच आहे. पण बघू जुलै महिन्याचा शेवट आपण कसा करणार आहे, गोड करणार आहे की तिखट करणार आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जुलै महिन्यामध्ये आपण कुठल्या पद्धतीने ही सिच्युएशन टॅकल करणार आहोत ह्याचं थोडक्यात ॲनालिसिस बघणार आहोत. ओके, सो सुरू करूया आपण 28 जुलैच्या ॲनालिसिसपासून. ओके, हा झोनचा हाय होता आणि हा झोनचा लो होता. सिम्पल. लोला तर आपल्याला ओके बघू हायच्या इथं काय सिच्युएशन आहे, कुठल्या कॅन्डलनं स्वीप दिले. सिम्पल. पहिला आपण बघू शकतो की एकच मिनिट, ह्या ग्रीन कॅन्डलनं आधी आपल्याला स्वीप दिलेला आहे. त्याच्यामुळं आपल्याला इथं अनफॉर्च्युनेटली या ठिकाणी सुद्धा आपल्याला थोडक्यात स्टॉप लॉस गेलेला आहे. एकदम थोडक्यात आपल्याला इथं स्टॉप लॉस गेलेला बघायला भेटतोय. ओके, नॉर्मल स्टॉप लॉस आपला होता 1 पिपचा, पण 10 पिपचा पण नव्हता. आपण इथं 20 पिपच्या आसपास ESL कन्सिडर करूया. ओके, पहिला इथं ESL 20 पिप्स हिट, नो प्रॉब्लेम. बघू इकडं काय झालं आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला लिक्विडिटी स्वीप बघायला भेटते आणि त्याच्यानंतर आपल्याला ESL हिट झालेला बघायला भेटतोय. कितीचा ESL होता या ठिकाणी सुद्धा, तर या ठिकाणी एकच सेकंड, या ठिकाणी साधारणपणे 15 पिपच्या आसपास ESL होता. या ठिकाणी सुद्धा मी जास्त ESL कन्सिडर करतोय. या ठिकाणी आपण 20 पिपच्या आसपास ESL कन्सिडर करूया. ओके, मगाशीचा आणि याचा मिळून कट टू कट बरोबर आपल्याला 20 पिपचा हा पण ESL मी कन्सिडर करतोय. नो प्रॉब्लेम. बघू आपण 29 जुलैला काय झालं. हा 29 जुलैचा चार्ट होता. ओके, इथं बघू शकता डायरेक्ट कॅन्डलनं क्लोजिंग दिलेली आहे. सो नो ट्रेड. या ठिकाणी काय झालं एकदा बघूया. ओके, या ठिकाणी सुद्धा डायरेक्ट मार्केटमध्ये कॅन्डलनं डायरेक्ट क्लोजिंग दिल्यामुळं या ठिकाणी सुद्धा आपल्याला ट्रेड बघायला भेटलेला नाही आहे. सो 29 जुलैला नो ट्रेड. ओके, बघू आपण 30 जुलैला काय झालं आहे. हा 30 जुलैचा चार्ट होता. या ठिकाणी हा हाय होता. या ठिकाणी क्लिअरली कळायला लागले आपला हाय स्वीप झालेला आहे. तिथून आरामात आपल्याला 100 पिपची मुवमेंट बघायला भेटते. ओके, 100 पिप्स TP डन. ओके, या ठिकाणी जर लो बघितला तुम्ही तर इथं सुद्धा तुम्हाला कळलं डायरेक्ट मार्केटमध्ये कॅन्डलला क्लोजिंग दिलेली आहे. सो इथं एकच आपल्याला ट्रेड बघायला भेटतोय. आणि हा जुलै महिन्याचा शेवट आपण काय करणार आहे, गोड करणार आहे की तिखट, आपण पुन्हा एकदा बघूया. या ठिकाणी मार्केटमध्ये लिक्विडिटी स्वीप झालेली बघायला भेटते. ह्या कॅन्डलच्या इथं आपल्याला क्लोजिंगला ट्रेड असता. नॉर्मल 30 पिपच्या आसपास ESL होता. आपण ESL बफर करतो. 40 पिपचा इथं ESL मी कन्सिडर करतोय. ओके, 40 पिप्स ESL नीट. ओके, आता बघा झोनच्या लोनं काय आपल्याला रिझल्ट दिलाय. मला वाटत नाही पुढे जाऊन पुन्हा मार्केट या ठिकाणी आलेला असावं. ओके, सो आपल्याला एकच ट्रेड बघायला भेटतो या ठिकाणी आणि तो पण त्याचा पण ESL हिट झालेला होता. आय थिंक आपण ह्या जुलै महिन्यामध्ये ऑल ओव्हर लॉसमध्ये राहील. आपण एकदा चेक करू टोटल ट्रेड्स किती झाले होते शेवटच्या आठवड्यात. तर टोटल ट्रेड्स आपले 4 झाले होते. ओके, त्यापैकी TP हिट एकच होता. आणि बाकीचे काय होते 3 स्टॉप लॉस होते. ESL हिट किती 3. या ठिकाणी ऑल ओव्हर जर बघितला 100 - 40 60 होते. 60मधून परत 40 गेले, किती होतात फक्त 20 पिपच्या आसपास आपल्याला इथे प्रॉफिट भेटतो. टोटल ऑल ओव्हर प्रॉफिट किती जातो फक्त 20 पिप्स. ओके, सो आपण जुलै महिन्याचं थोडक्यात ॲनालिसिस करू. जुलै
5th वीक आपण फक्त 20 पिप्स प्रॉफिटमध्ये आहे. ओके, सो ऑल ओव्हर आपण आता जुलै महिन्यामध्ये प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये एकदा चेक करू. ऑल ओव्हर जुलै. ओके, एकदा चेक करू आपण. 190 प्रॉफिट होता, प्लस 10 पिप प्रॉफिट होता, -50. ओके, त्याच्यानंतर -150 आणि +20. ओके, फॉर्च्युनेटली आपण या महिन्यातसुद्धा ना की बराबर प्रॉफिटमध्ये आहे, ते म्हणजे 20 पिप्स. ओके, स्ट्रॅटेजीनं थोडक्यात आपल्याला नाराज नाही केलं. ऑल ओव्हर आपला पोर्टफोलिओ काय केला आहे तर प्रॉफिटमध्ये ठेवलेला आहे. तर एक तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी मी काही रिझल्ट्स आणलेले आहेत. एप्रिल महिन्याच्या पासून जून महिन्यापर्यंत, एप्रिल, मे, जून आणि आता जुलै आपण ह्या स्ट्रॅटेजीप्रमाणे बघितला तर तुम्हाला रिझल्ट्स तुमच्या डोळ्यासमोर आहेत. जुलै मंथ प्रॉफिट ओके किती आहे तर 20 पिप्स. नो प्रॉब्लेम. एखादा महिना लॉसमध्ये सुद्धा जाऊ शकतो. हा काठावर म्हणजे ऑलमोस्ट ब्रेक इव्हनला आहे. पण रिझल्ट जर तुम्ही बघितले, एप्रिल महिन्यात आपल्याला 430 पिपच्या आसपास प्रॉफिट होता, मेमध्ये 770, जूनमध्ये 990, म्हणजे ऑलमोस्ट अकाउंटेबल. जुलै महिन्यामध्ये आपल्याला 20 पिप्स. हे जुलै महिन्याचा जर तुम्ही आपल्या एक्सटर्नल लिक्विडिटीचा जो सिरीज आहे त्यामध्ये जर बघितला तर ऑलमोस्ट 1600 पिपच्या आसपास प्रॉफिटमध्ये. म्हणजे एक स्ट्रॅटेजी जरी नाही चालली तर दुसरी स्ट्रॅटेजी चालणार नाही असं आहे काय, तर असं क्लिअरली नाही आहे. आपल्याकडे मल्टिपल स्ट्रॅटेजीज आहेत. मल्टिपल स्ट्रॅटेजीचे जर ऑल ओव्हर रिझल्ट्स बघितले तर 100% 101% तुम्ही प्रॉफिटमध्येच राहणार आणि याचे रिझल्ट्स तुमच्या डोळ्यासमोर आहेत. मी तो सुद्धा व्हिडिओ करणार आहे की प्रत्येक महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये आपल्या सगळ्या स्ट्रॅटेजीचे जर रिझल्ट काढले तर आपण ऑल ओव्हर किती प्रॉफिटमध्ये राहतोय. मेमध्ये आपण ऑलमोस्ट सगळ्या स्ट्रॅटेजीचं जर रिझल्ट्स काढले तर आपण किती प्रॉफिटमध्ये राहतोय हे सुद्धा मी व्हिडिओज करणार आहे. सो तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं डिटेलमध्ये इथं तुम्हाला याचं ॲनालिसिस बघायला भेटेल, रिझल्ट्स बघायला भेटतील. एवढ्या सिम्पल स्ट्रॅटेजीज आणि याचे रिझल्ट्स एवढे सुंदर आहेत की तुम्ही विचार करू शकता की मार्केटमधून पैसा कमवणं खरोखर अवघड आहे काय. एका अर्थानं बघायला गेलं की अवघड आहे, पण जर तुम्ही नीट डिसिप्लिननं एका स्ट्रॅटेजीवरती फोकस करून असे रिझल्ट्स जर तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही 100% मार्केटमधून पैसासुद्धा काढू शकताय. गरज आहे तुम्हाला एखादा चांगल्या कम्युनिटीची, तुम्हाला बरोबर घेऊन जाणाऱ्या कम्युनिटीची. आपण एकत्र पुढे जाऊ शकतोय. आपल्याला या प्रकारचे अपडेट्स एकत्र आपण मिळून मार्केटला फेस करू शकतोय. कधी मार्केटमध्ये आपल्याला एखादा वाईट वेळ येईल ज्या वेळेला आपले ह्या स्ट्रॅटेजीज नाही चालणार, त्यावेळेला सुद्धा आपण ह्याच्यावरती चांगल्या पद्धतीनं मार्ग काढून ह्याच्यावरती सुद्धा मात देऊ शकतोय. सो बेसिकली सांगायचा मुद्दा हा आहे की ही ट्रेडिंग सायकोलॉजीची गोष्ट होती जी मी आता मगापासून तुम्हाला सांगतोय. ह्या गोष्टी होत असतात मार्केटमध्ये. आपण ऑल ओव्हर एवढ्या चांगल्या प्रॉफिटमध्ये आहे की तुम्ही म्हणजे मार्केटमध्ये बऱ्याच स्ट्रॅटेजीज असतील, पण मी बेट देऊन सांगू शकतो की अशी कुठली जगाच्या पाठीवरची स्ट्रॅटेजी नाही आहे की प्रत्येक ट्रेड तुम्हाला प्रॉफिटच देऊन जाईल. प्रॉफिट लॉस हा गेम असणार आहे, पण या गेममध्ये आपण ॲट द एंड किती पर्सेंटमध्ये विन होतो हे आपल्यावर शेवटी असणार आहे. सो ऑल ओव्हर आपण अजूनही प्रॉफिटमध्ये आहे. बघू आपण जुलैनंतर ऑगस्ट महिन्यामध्ये आपली ही स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने वर्क करणार आहे. प्रत्येक गोष्ट ट्रान्सपरंटली तुमच्यासमोर असणार आहे. सो हा आपला कंटेंट, ही आपली जेन्युइनिटी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या जवळच्या लोकांना हे शेअर करायला विसरू नका. आपल्या जवळच्या लोकांना जे आपण आजूबाजूला बघायला लागलो आहे की बरेच जण ह्या मार्केटमधून पैसा घालून बसलेले आहेत, पण एक वाक्य आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेलं आहे, जिथं आपण गमावलं आहे तिथंच आपल्याला शोधायला लागते. जर मार्केटमध्ये पैसा गेलेला असेल तर चांगल्या पद्धतीनं मार्केटमधूनच आपण काढू शकतो आहे असं माझं कुठंतरी म्हणणं आहे. पण त्याच्यासाठी चांगल्या प्रवाहाची गरज आहे आणि तो प्रवाह आपण 100% एकत्र मिळून करू शकतो आहे. सो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ॲनालिसिससह, नवीन महिन्याच्या नवीन रिझल्टसह. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर 100% कमेंट बॉक्समध्ये विचारू शकताय आणि डायरेक्ट आमच्यासोबतसुद्धा तुम्ही भेटू शकताय किंवा आपण एकत्र पुढं जाऊ शकतो आहे. सो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.